आपल्या राष्ट्रीय हिताचं संरक्षण करणं हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मुख्य आणि महत्त्वपूर्ण उद्देश आहे. भारत प्रथम हे परराष्ट्र धोरणाचं मार्गदर्शक तत्व आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सारं जग कोविड महामारीचा सामना करत असताना पुढाकार घेऊन जगातल्या 123 देशांना औषधांचा पुरवठा केला. यावर्षी जानेवारीत भारतानं लस मैत्री अभियान सुरू करून भारतात निर्माण झालेली लस गरीब आणि विकसनशील देशांना पुरवली. देशातल्या लसीकरणाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या 4 दिवसांनी 20 जानेवारीला भारतानं पहिला लस साठा इतर देशांना पाठवला. भारतानं एकूण 6 कोटी 63 लाख लस मात्रा निर्यात केल्या. त्यापैकी 1 कोटी 7 लाख अनुदान स्वरूपात होत्या. यावर्षी एप्रिलमध्ये रायसिना शिखर परिषदेत मोदी यांनी सांगितलं की भारतानं 80हून अधिक देशांना लस पुरवली आहे. स्वामी विवेकानंद जी ने कहा था कि मैं मेरे आंख के सामने भारत मां का वो रूप देख रहा हूं, उस जगत जननी का रूप देख रहा हूं. फिर एक बार मेरी भारत माता विश्व गुरु के स्थान पर विराजमान होगी. वो विश्व का नेतृत्व करती होगी. वो विश्व की आशा आकांक्षाओं की पूर्ति का सामर्थ्य रखती होगी. मेरी स्वामी विवेकानंद जी की इस दीर्घ दृष्टा पर अपार श्रद्धा है और इसलिए मैं भी विश्वास से कहता हूं कि विवेकानंद जी कभी गलत नहीं हो सकते. सर्वे भवन्तु सुखिनः या तत्वानुसार केलेल्या भारताच्या वॅक्सिन मैत्री अभियानाची सर्व जगानं प्रशंसा केली. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरस यांनी वैश्विक संकटाचा सामना करण्यासाठी भारतानं दिलेल्या लसींबद्दल भारताचं कौतुक केलं. I know that in India there is a very high level of production, both of Indian developed vaccines, and I think there is a very important perspective of also others, and we are in contact with Indian institutions for that, and we strongly hope that India will have all the instruments that are necessary to play a major role in making sure that a global vaccination campaign becomes possible. I think that the production capacity of India is one of the best assets the world has today, and I hope the world understands that it must be fully used. वेस्ट इंडिज क्रिकेटपटू क्रिस गेल यानं जमैकाला लसीचा साठा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल यांनीही भारताचं ऋण व्यक्त केलं. Honorable Prime Minister Mr. Modi, people of India, the government of India, I want to thank you all for your donation of vaccine to Jamaica. We appreciate it. Thank you so much. भारतानं मिशन सागर अंतर्गत वैद्यकीय सहायता पथकं, कोविड-विषयक गरजेची औषधं, जीवनावश्यक अन्नपदार्थ असलेली नौदलाची जहाजं श्रीलंका, मालदीव, मॉरिशियस, मेदागास्कर, कोमोरोस आणि सेशल्स या देशांना पाठवली. मिशन सागरही आपल्या परिक्षेत्राच्या सुरक्षितता आणि विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झाली असून प्रथम पुढाकार घेण्याचं तत्व यातही भारतानं कसोशीनं पाळलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक मुख्य जागतिक शक्ती म्हणून प्रस्थापित होत आहे. जगातल्या छोट्या, मध्यम आणि बड्या देशांशीही भारतानं भक्कम राजनैतिक संबंध निर्माण केले आहेत. यासाठी राष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री या सर्व स्तरांवर विक्रमी संख्येनं परदेश दौरे आयोजित केले गेले आहेत. 2014 सत्तेत आल्यावर शेजारी राष्ट्र प्रथम या धोरणाचा अवलंब करण्यात आला. सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांना मोदी यांच्या शपथविधीला आमंत्रित करून भारतानं आपल्या या धोरणाचा संदेश दिला आणि दक्षिण आशियाई देशांशी असलेल्या संबंधांना भारत किती महत्त्व देतो हे स्पष्ट केलं. शेजारी राष्ट्र प्रथम या धोरणानुसारच भारतानं गेल्या मार्चमध्ये सार्क राष्ट्राध्यक्षांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत कोरोना संकटासाठी आपत्कालीन निधी उभारण्याची गरज व्यक्त केली आणि प्रारंभिक निधी म्हणून $1 कोटी देणगी दिली. 2014 मोदी सरकारनं लुक ईस्ट पॉलिसीचं नाव बदलून ॲक्ट ईस्ट पॉलिसी असं केलं. आसियान देशांशी भारताचे संबंध हा याच परराष्ट्र धोरणाचा भाग असून ॲक्ट ईस्ट हा त्याचा पाया आहे. 2018 साली 69व्या भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्यात 10 आसियान देशांच्या नेत्यांना आमंत्रित करून भारतानं हिंद प्रशांत क्षेत्रात सुरक्षा आणि विकास यामध्ये आसियान देशांचं महत्त्व अधोरेखित केलं. अनिवासी भारतीय आणि भारतीय वंशांचे नागरिक मिळून सुमारे 2 कोटी भारतीय आज जगभर पसरले आहेत.
त्यांना देशाशी जोडून घेऊन त्यांचा अधिकाधिक लाभ देशाला मिळावा, त्यांच्या हितांचंही रक्षण करणं या उद्देशानं 2019 मध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी ह्यूस्टन, टेक्सास इथं हौडी मोदी या कार्यक्रमातून प्रवासी भारतीयांशी संवाद साधला. तोच त्यांच्या दौऱ्याचा विशेष ठरला. मोदींसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमासाठी 50,000हून अधिक भारतीयांनी गर्दी केली होती. गुड मॉर्निंग ह्यूस्टन. गुड मॉर्निंग टेक्सास. गुड मॉर्निंग अमेरिका. Greetings to my fellow Indians in India and around the world. पाकिस्तानबाबत भारतानं दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही ही नीती निश्चित केली. सप्टेंबर 2016 मध्ये नियंत्रण रेषेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणावर सर्जिकल स्ट्राईक करून नवीन भारत घडत असल्याचा संदेश भारतानं शत्रूला दिला. तसंच भारत कणखर निर्णय घेऊ शकतो हे देखील दाखवून दिलं. भारताच्या या धोरणाबाबत सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास व्यक्त केला. नीति है उनके सूझबूझ से भारत की प्रतिष्ठा बढ़ रही है. भारतवर्ष विश्व के अन्य देश जो विकास के दौर में पीछे छूट गए थे उनको भी सहयोग प्रदान करती है और यह सरकार दूसरों के साथ भी मिलजुल करके आपसी सामंजस्य और साहचर्य का परिचय दे रही है. मैं बलराज बख्शी हूँ. मैं उर्दू का शायर हूँ और अफसाना निगार हूँ. ये आज का भारत जो है ये 50 साल पुराना भारत नहीं है. आज की पॉलिटिकल लीडरशिप में और उस दौर की पॉलिटिकल लीडरशिप में जमीन आसमान का फर्क है. आज हमारी पॉलिटिकर सर्जिकल स्ट्राइक करती है, अंदर जाके घुसकर मारती है, उनके आतंकवादी जो ट्रेनिंग कैंप्स हैं उनको तबाह करने में सक्षम है हम लोग. तो आज जो अगर ऐसा कोई चैलेंज हिंदुस्तान को सामने आता है तो हम आसानी से उसका मुकाबला कर सकते हैं. भारताच्या कणखर नेतृत्वामुळे चीनलाही आपल्या आक्रमकतेला मुरड घालावी लागली. डोकलाममध्ये भारत चीन संघर्षामुळे निर्माण झालेली आव्हानात्मक स्थिती कूटनीतीचा कौशल्यानं उपयोग करून भारतानं समर्थपणे हाताळली. गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 76व्या सत्राला संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानमधला राजकीय संघर्ष आणि मानवतेवर ओढवलेल्या संकटाचा प्राधान्याने उल्लेख केला. युद्धग्रस्त देशातून दहशतवाद फोफावणार नाही याची जगानं दक्षता घ्यायला हवी असं ते म्हणाले. अनेक संकटांचा सामना करत भारतानं अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी परत आणलं. ऑपरेशन देवी शक्ती या नावानं केलेल्या या मोहिमेद्वारे भारतीय नागरिक आणि अफगाणी सहकारी यांच्याबरोबरच शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब देखील सन्मानपूर्वक देशात आणण्यात आला. आज दुनिया भर में कहीं भी कोई भी भारतीय अगर संकट में गिरता है तो भारत पूरे सामर्थ्य से उसकी मदद के लिए खड़ा हो जाता है. कोरोना काल हो या फिर अफगानिस्तान का वर्तमान संकट, दुनिया ने इसे निरंतर अनुभव किया. भारतानं यावर्षी सुरुवातीला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सभासद म्हणून आपल्या 8व्या कार्यकाळाचा प्रारंभ केला. भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा आणि सर्वसमावेशकता यावर कायम आग्रह धरला आहे. गेल्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह झालेल्या द्विपक्षीय चर्चेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा आणि अणुपुरवठादार देशांच्या गटामध्ये भारताला स्थायी सदस्यता देण्याबाबत अमेरिकेचा पाठिंबा व्यक्त केला. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या राष्ट्रांच्या क्वाडची स्थापना ही भारतासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद घटना आहे. भारत प्रशांत व्यूहात्मक क्षेत्रात भारताला मान्यता मिळाल्याचं यातून सिद्ध होतंय. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या क्वाड परिषदेमुळे भारताला जगातल्या प्रमुख देशांच्या पंक्तीत स्थान मिळत असल्याचं स्पष्ट होतंय. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी पुढाकार घेत भारतासह क्वाड देशातल्या 100 विद्यार्थ्यांना अमेरिकेतल्या विद्यापीठात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या विषयात प्रगत शिक्षण घेता येणार आहे. जलवायू न्यायाबाबतही भारत अग्रेसर ठरलाय. पर्यावरण आणि अर्थकारण यांचा मेळ साधण्याचा मार्ग भारतानं निवडला आहे. आंतरराष्ट्रीय सोलार अलायन्स असो की आपत्कालीन पायाभूत सुविधांबाबत लवचिकता असो,
भारत एक व्यापक वैश्विक दृष्टिकोन घेऊन पुढे जात आहे. आंतरराष्ट्रीय सोलार अलायन्सचा प्रस्ताव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच 2015च्या नोव्हेंबर महिन्यात लंडन इथल्या वेम्बले स्टेडियममधल्या भाषणात मांडला होता. 2014 नंतर भारतानं सॉफ्ट पॉवर निर्मितीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा ही भारतीय शक्ती नेहमी अधोरेखित करत असते. भारताच्या वैश्विक विचारसरणीचं विविध व्यासपीठावरून घडणारं दर्शन, योग, आयुर्वेद यांची जगात वाढत असलेली लोकप्रियता आणि कोरोना काळात भारताच्या नमस्ते परंपरेचा जगानं केलेला अंगीकार ही याचीच उदाहरणं आहेत. गेली 7 वर्ष भारतानं योगाच्या प्रसारासाठी जोमानं प्रयत्न केले. मोदी यांच्याच पुढाकारामुळे आता जगभरात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा होत आहे. देशाची ही प्राचीन विद्या जणू देशाची राजदूत असल्याप्रमाणे भारतीय संस्कृतीला जगभर पोहोचवत आहे. कोरोना काळात आरोग्याच्या दृष्टिकोनातून भारतीय योगशास्त्राचं महत्त्व जगभरात वाढलं असून जगाच्या कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी भारतीयांची ही एक देणगी असल्याचं मान्य झालंय. भारताच्या सॉफ्ट पॉवरचा योग हा एक प्रमुख स्तंभ ठरला आहे. कोरोना के इन 1.5 वर्षों में भारत समेत कितने ही देशों ने बड़े संकट का सामना किया है. इस मुश्किल समय में लोग इसे आसानी से भूल सकते थे, इसकी उपेक्षा कर सकते थे, लेकिन इसके विपरीत लोगों में योग का उत्साह और बढ़ा है. गांधी विचार आणि तत्वज्ञान ही या देशानं जगाला दिलेली आणखी एक देणगी आहे. 2018 साली 124 देशांनी वैष्णव जनतो हे भजन गाऊन महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. गोयानाच्या एका कलाकारानं गायलेलं हे बापूंचं भजन. जगभरात आज भारत आणि 125 कोटी भारतीयांकडे मोठ्या सन्मानानं पाहिलं जात आहे. भारतासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. भारत आज ज्ञान आणि नवाचार यांचं केंद्र म्हणून पुढे येत आहे. स्वामी विवेकानंदांनी भारत 21व्या शतकात विश्वगुरू होईल असं भाकीत केलं होतं आणि ते खरोखरच प्रत्यक्षात येत आहे.